80 आदरणीय अजितदादा तुमच्या सत्कारासाठी तब्बल 80 चिठ्ठ्या आल्या. म्हणजे मला आश्चर्य वाटतं कॉलेजमध्ये पण एवढ्या चिठ्ठ्या मिळाल्या नाही जेवढ्या चिठ्ठ्या आता येत आहेत. पण त्या चिठ्ठ्या देणाऱ्यांना नम्र विनंती, हा कार्यक्रम सन्मान सोहळ्याचा नाही, आपल्याला बहुजन मधल्या कर्तृत्वान मान्यवरांचा त्यांना मनोगत ऐकायचं आहे. सहर्ष आमंत्रित करते अमरावती जिल्ह्याच्या खासदार असलेल्या आणि आगामी निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या स्नुषा श्रीमती नवनीतजी राणा. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. सगळे मान्यवर आमचे या राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे आदरणीय जे बोलतात ते करतात असे नेते, आमचे अजितदादा धांडे, देशमुख महाराज, सुरेखाताई लुंगारे, रणजितदादा बंड, नानक रामजी नेपनानी, किरणताई मोहल्ले, डॉक्टर गणेशजी खारकर, बापूसाहेब देशमुख, आमचे काका आणि जयंतराव काका वानकडे, राऊत काका, सुमतीताई ढोके, आशिषदादा आचकरे, विजयदादा राऊत, संध्याताई टिकले, विवेकदादा गुल्हाने, नेते मंगेशदादा, बाळासाहेबजी इंगोले, चंदूदादा अजयजी सारस्कर, संजय दादा जाधव, विजय दादा जाधव, राजू दादा जाधव, ललित दादा समदुरकर, मंगेश दादा इंगोले, सुनंदाताई खर, आणि सगळे मान्यवर जोडेही मंचावर आहेत. जर कोणाचं नाव चुकलं असेल तर माफ करा, पण आपल्या प्रत्येकाची उपस्थिती आज अमरावतीमध्ये हे दाखवत आहे की आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहे. की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्याची निर्माण केली तेव्हा जातीपाती न पाहताना फक्त महाराष्ट्र माझा राहिला पाहिजे. 75 वर्षामध्ये जे इतिहास मध्ये कोणी काम करू शकलं नाही, ते बारीक बारीक छोटेपासून ते मोठे गोष्टी ते पार्लमेंट पर्यंत पोहोचवणं आणि त्याला नवनीत राणा मोठी नाहीये. नवनीत राणा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या जिल्ह्यासाठी दिवस रात्र एक करत आणि रक्ताचं पाणी या जिल्ह्यासाठी दिलेलं आहे. आणि कोणी जर म्हणत असाल की नवनीत राणाला पाडा, बरेचसे नेते एक मंडळी एक आपल्यालाही अनुभव येत आहे. ज्या पद्धतीने बारामती पूर्ण देशामध्ये
ज्याला स्वर्ग मानल्या जात आहे की विकासाची सगळ्यात मोठी नांदी जर कोणी केली असेल तर अजितदादांनी बारामतीमध्ये केलेली आहे. ज्या पद्धतीने संघर्ष आपल्याला तिथे पडत आहे की सगळे एक होत आहे आणि सगळे राजकारण माझे अमरावतीमध्ये चाललं आहे की सगळे नेते विरोधी पक्षाचे एक झाले आहे. घड्याला निवडून आणा म्हणते पण नवनीत राहणार. परत 2024 मध्ये देशावर बसणार आणि प्रधानमंत्री होणार आहे. विकास करिता या जिल्ह्याकरिता जर आपल्याला खासदार जर असली तर येणाऱ्या भविष्याचे आमचे मुलं पुण्यात जातात, औरंगाबादला जातात, मुंबईला जातात, हैदराबादला जातात काम करण्यासाठी. जसं पेरतात ते पेरणं जर मला नाही आला पण मला विकास कसा करायचा पोटतिडकीबद्दल कसे माझे प्रश्न मांडले पाहिजे. मला माहिती आहे दादांनी म्हटलंय की प्रश्न मांडण्यासाठी फक्त प्रश्न मांडण्याने विकास होत नाही, पण त्याच्यासाठी जे पोटतिडकीने त्या पार्लमेंटमध्ये स्वतःला लहान समजून प्रत्येक मोठ्या नेत्यांपर्यंत जाणं, त्यांच्या ऑफिस पर्यंत जाणं, माझे टॅक्स पार्क साठी 1 वर्ष संघर्ष केला मी. जेव्हा मोठे मोठ्याने तिथे बोलले निर्दलीय खासदार म्हणून जेव्हा तिथे मी उभे राहून पार्लमेंटमध्ये बोलत असताना तर सगळे माझ्या चेहऱ्याला पाहत होते की एकटी आहे, पण आपल्या क्षेत्राचा प्रत्येक प्रश्न त्या पार्लमेंट पर्यंत पोहोचवते आणि प्रत्येक मंत्र्यांचे ऑफिस पर्यंत जाते. ती पोटतिडकी या जिल्ह्यासाठी मी गेल्या 5 वर्षापासून दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मैदानात होते तेव्हा त्यांनी पाहिलं नाही मागे किती सपोर्ट करणारे आहे आणि समोर किती विरोधक उभे आहे. मैदानात उतरलो तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी मयान हातात घेऊन उतरतो. गरज पडली तर मयानातून तलवार काढणं सुद्धा आमची आई जिजाऊनी जर छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवली आहे तर त्याच आई जिजाऊचे लेकू आम्ही आहे आणि त्याच विचाराने या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. ज्या ट्रायबल एरियामध्ये साधा आमदार त्या क्षेत्रामध्ये पोहोचू शकत नाही, प्रत्येक कोणेपर्यंत पोहोचून 75 वर्षामध्ये जे समस्या 6 रोड पासनं 24 गावामध्ये जे लाईटची समस्या पासनं कनेक्टिव्हिटीच्या ट्रायबल क्षेत्रामध्ये जे समस्या केंद्रातून खेचून आणू शकली ते प्रत्येक गोष्टी मी माझ्या जिल्ह्यात केली आहे. तेहतीस महिन्याची सरकारमध्ये आमची अमरावतीचे एअरपोर्ट उद्धव ठाकरेजींनी स्क्रॅप मध्ये टाका म्हणून आदेश त्या अधिकाऱ्यांना दिला आणि त्या अधिकाऱ्यांनी जेव्हा आम्हाला फोन केले की ताई आता जर तुम्ही मॅडमचा पाठपुरावा केला नाही तर आपल्या अमरावतीचे एअरपोर्ट कधी होणार नाही. त्या एअरपोर्टचा पाठपुरावा केला आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये या 2024 मध्ये ते हाल होत आहे. जेव्हा आम्ही त्यांच्या पुढे हे सगळी गोष्टी ठेवली तर त्यांनी मंचावरनं अनाऊन्स केले की आचारसंहिता लागायचे पहिले आम्ही या राज्यासाठी 4000 कोटीचं प्रावधान फंडामध्ये केलेलं आणि आमच्या शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. ते शब्द आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला सगळ्यांना आश्वस्त केला की तुम्ही तुमच्या मैदानात खुलेआम जाऊन शेतकऱ्यांना सांगू शकतात की 4 जूनला जेव्हा आमची आचारसंहिता संपन्न त्यापासनं तिची प्रोसिजर आम्ही ऑन रोड सगळ्यात राहण्यात जातात. मला काहीच फरक पडत नाही आणि तुम्ही ज्या पद्धतीने इमानदारीने माझ्यासाठी काम करताय मला धीर भेटताय की मी या मैदानात एकटी नाही आहे. या मैदानात महिला म्हणून लढत नाही आहे, कारण 5 वर्ष जेव्हा मी काम केलं त्याच पोटतिडकीने या मैदानामध्ये मी आज सुद्धा उभी आहे आणि मी सगळे कार्यकर्ता माझे पदाधिकारी आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक व्यक्ती राष्ट्रवादीचं त्याला नेहमी हे राहिलं होतं की 14 मध्ये तुम्ही मला साथ दिली, 19 मध्ये तुम्ही आम्हाला समर्थन दिलं आणि आज सुद्धा जेव्हा मी इलेक्शन लढत आहे तर आज सुद्धा आपण प्रचाराला माझ्या अमरावतीमध्ये आहे. तर हा सगळी गोष्टी आम्हाला आमच्या आशीर्वादाच्या रूपाने अमरावतीला आणि मला सुद्धा मी धन्यवाद करत आणि जेवढेही माझे अमरावतीकर
इथे उपस्थित आहे. नवनीत राणा, गाडगे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जेवढेही लोक संत आमच्या अंबानगरीमध्ये झाले त्यांनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही. आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे की माणूस द्या, माझा माणूस द्या, आणि त्या माणुसकी या नात्याने या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. कोण कुठे पोचला आणि कोण कोणाला खाली पडायचं आहे त्याच्यासाठी नवनीत राणा नाही. नवनीत राणा या क्षेत्रामध्ये आहे ते माझी येणारी पिढी म्हणजे माझी युवकांचं भविष्य मी कशी सुरक्षित केली पाहिजे, नागपूरवरनं अमरावती मेट्रो कशी आली पाहिजे, टेक्सटाईल पार्क मध्ये 2 ते 3 लाख मुलांना रोजगार कसा भेटला पाहिजे, येणाऱ्या भविष्यामध्ये पायलट ट्रेनिंग अकॅडमी साऊथ एशियाची ते सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग अकॅडमी आपण अमरावतीमध्ये आली ते लवकरात लवकर चालू कशी केली पाहिजे, स्काय वॉक माझे टुरिझमच्या हिशोबाने ट्रायबल एरियामध्ये ते स्काय वॉक कसं सुरू झालं पाहिजे. दादानी मागे फायनान्स मिनिस्टरचे नात्याने आमची जेव्हा मीटिंग घेतली तेव्हा मी म्हटलं की ट्रायबल एरिया असल्यानंतर तिथे टुरिझमच्या हिशोबाने आपल्याला काय करता येईल त्याकरिता तुम्ही मला सांगा. आणि त्याच्यासाठी तेव्हा मी त्यांना विनंती केली की केबल कार हा खूप आवश्यक आहे. ट्रायबल एरियामध्ये झू जर आपण नागपूर सारखं केलं ते येणाऱ्या भविष्यामध्ये टुरिझमचं सगळ्यात मोठं स्थळ ही माझी अमरावती होईल आणि त्या माध्यमातून माझी अमरावतीमध्ये सगळ्यात मोठा रेव्हेन्यूचा सगळ्यात मोठं साधन आपण उपलब्ध करून देऊ शकतो. येणारी पिढी जी आमची मुलं आहेत त्यांच्या हाताला बरेचसे रोजगार भेटतात ते विजन घेऊन या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. कोणी कितीही टीका टिप्पण्या केल्या चित्रताईंनी म्हटलं की मी काय बोलवलं होतं. ताई मला कधीही कोणाला अपमान करण्यात इंटरेस्ट नसते कारण की मी आई जिजाऊ मातेचे विचारावर चालणारी आहे, रमाईचे विचारावर चालणारी आहे. अंबानगरीमध्ये कोणी आला त्यांचे आम्ही नमस्कार करून त्यांचं स्वागत करतो. पण बरेचसे लोक हे विसरून जातात की त्यांनी महिलातून जन्म घेतलाय आणि महिलांचा सन्मान करणं ही आमच्या देशाची संस्कृती आहे. पण बरेचसे लोक ते विसरून आणि बरेचसे त्याच्यामध्ये आनंद घेताना आपल्याला बरेचसे दिसतात. मी आपल्याला एवढीच विनंती करीन की आज अजित दादा शेवटचे 3-4 दिवस सुटले आणि ते प्रचाराला इथे आले, हे आशीर्वाद देण्यासाठी इथे आले, त्यांच्या मनापासून आपण धन्यवाद करू. आज डॉक्टर पंजाबराव देशमुखजींना जेव्हा पार्लमेंटमध्ये आम्ही बोलत असताना मी सगळ्या नेत्यांसोबत बोलली की पहिले कृषी मंत्री म्हणजे आमचे डॉक्टर पंजाबराव देशमुखजी. आमच्या इकडचे जेव्हा कृषी मंत्री झाले ते पहिले होते. त्याच्यानंतर कधीही या क्षेत्रामध्ये कधीही केंद्राचा कोणताही मंत्रालय आला नाही आणि त्या नाते जेव्हा पंजाबराव देशमुख शिक्षण संस्थांचे सगळे लोक मला भेटले त्यांनी म्हटलं सगळे खासदार जातात पण कधीही कोणी हे मान करत नाही की पंजाबराव देशमुखजींना भारतरत्न मिळावे. त्याकरिता तुम्ही तिथे आवाज उचला आणि ती आवाज तुम्ही त्या पार्लमेंटमध्ये उचलली होती की जे कृषी मंत्रीचा अभिमान पूर्ण महाराष्ट्राला आम्हाला आहे असे आमचे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न भेटला पाहिजे. त्याकरिता सुद्धा आपण आवाज उचलली. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की या मैदानात मी खूप पोटतिडकीने काम केलं आहे. माझा लक्ष फक्त विकास आहे, कोणाला पाडायचा आहे ते उद्देशाने या क्षेत्रामध्ये नाहीये, पण माझ्या जिल्ह्याचा विकास आपल्याला करून घ्यायचा आहे त्या उद्देशाने आशीर्वाद द्या. जब इतनी बड़ी ताकत मेरे पीछे है आणि मी तसे कोणाला जास्त घाबरत नाही कारण माझे काही 2 नंबरचे धंदे नाही आहे, 2 नंबरचे काम नाही आहे. मी एकच नंबरवाली आहे आणि एकच नंबरच्या हिशोबाने जीवनामध्ये काम केलेलं आहे. मी कोणालाही घाबरत नाही. देवाला सोडल्याशिवाय मी आयुष्यामध्ये कधीच कोणाला घाबरली नाही. घाबरली असती तर 14 दिवस जेलामध्ये गेली नसती. घाबरली असती तर या पार्लमेंटमध्ये इंडिपेंडेंट निर्दलीय कधी उभी राहिली नसती. म्हणून आपल्या सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद माझ्या डोक्यावर असंच राहू द्या. मी एवढीच विनंती करीन. आणि ज्या संस्थांनी आज कार्यक्रम घेतला त्यांच्या मी मनापासून अध्यक्षांचं, उपाध्यक्षांचं, कार्यकर्त्यांचं मनापासून मी खूप खूप धन्यवाद करत की आपण या अमरावतीच्या विकासाकरिता आम्हाला इथे बोलवलं, आम्हाला सन्मान केला, त्याच्याबद्दल आपल्या मनापासून सगळ्यांचे मी धन्यवाद करते. आणि जेही 40 लोकांचे आज सत्कार या सांस्कृतिक भवन मध्ये होणार आहे
त्यांना मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा देते आणि आपला प्रेम माझे पाठीशी असंच राहू द्या. अमरावती में क्या खिलने वाला है? एकदा हात वरती करून दाखवा बरं, काय खिलने वाला है? अमरावती देशाचे प्रधानमंत्री कितवा नंबर? एकच नंबर. अमरावती कर आणि अमरावतीच्या विकासाचा नंबर सुद्धा एक आहे. आणि 26 तारखेला नो लग्न पहिले मतदान या देशाकरिता आणि या देशासाठी काम करणारे निष्ठावान आमचे एकमेव देशाचे प्रधान मंत्री नरेंद्र मोदीजींकरता आपल्या सगळ्यांना एकजूट होऊन या कमळा चिन्हावर 1 नंबरची बटनला मतदान करून या देशाच्या प्रगतीमध्ये आपले अमरावतीचा वाटा हा राहिला पाहिजे. त्याकरिता आपण सगळ्यांनी एकत्रित या एवढीच विनंती करते आणि माझ्या शब्दाला इथेच विराम करतो. खासदार डॉक्टर अनिल बोंडेजी ज्यांनी आता आपल्या पुढे विचार मांडले ते महायुतीचे उमेदवार भाजपचे नवनीत राणाजी, विधिमंडळातील माझे सहकारी रवी राणाजी, प्रवीण खोटेजी, चित्राताई वाघ, सुरेखाताई ठाकरे, निवेदिताताई चौधरी, हेमंतजी काळमे, पौर्णिमाताई सवाई, किरणताई महल्ले, नितीन दांडे, संजय जाधव, संतोष महात्मे, चंद्रकांत ठाकरे, वसंतराव विखडकर, कृष्णा अंधारे, नितीन ठाकरे, शोभनाताई देशमुख, ऍडव्होकेट बाबूराव बेलसरे, आचार्य सागर महाराज देशमुख. महामोर्चामध्ये जे जे पक्ष सहभागी झाले त्या सर्व राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आजच्या सभेच्या निमित्तानं, मेळाव्याच्या निमित्तानं ज्यांनी हे सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे ते संयोजनामध्ये काम करत असणारे सगळे माझे सहकारी, पत्रकार मित्र, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज महावीर जयंती सुरुवातीला महावीर जयंतीच्या आपल्याला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर संपूर्ण देशामध्ये निवडणुकीची धामधूम चालू आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आपल्या परिसरामध्ये आलेलो आहे. आपण सगळ्यांनी स्वागत केलं त्याबद्दल सुरुवातीलाच आपल्याला धन्यवाद देतो. निसर्ग संपन्न अमरावतीच्या भूमीत होत असलेल्या या महायुतीच्या मेळाव्यामध्ये आपण सगळेजण इथं आला, अनेकांची भाषणं ऐकली. अमरावतीच्या विकासाची आस असणाऱ्या आणि देशाच्या विकासाकडे घेऊन जाण्याची इच्छा असणाऱ्या आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांना देशाचं, भारत देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी सज्ज असणाऱ्या आपल्या सर्वांचं मी मनापासून कौतुक देखील करतो, अभिनंदन देखील करतो. अमरावती जिल्हा तसं संत महापुरुषांचा जिल्हा, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा महाराज, संत गुलाबराव महाराज आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या सहवासाने आणि यांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या भूमीला मी प्रथम वंदन देखील करतो. या महापुरुषांना सर्वांना अभिवादन देखील करतो. अमरावती जिल्ह्यामध्ये माझ्याशी बोलत असताना काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं, पर्यटनाच्या विकासाला वाव इथं मोठ्या प्रमाणात आपल्याला देता येईल. इथं मेळघाट असेल, माझं चिखलदरा असेल, इथं कौंडण्यपूर असेल, ही प्रसिद्धी ठिकाण आहेत आणि या ठिकाणच्या पर्यटन विकासातून इथं उद्योग, इथं रोजगार त्याची निर्मिती करण्याचा राज्य सरकारचा, आमचा सगळ्यांचा, महायुती सरकार मी असेल आणि माझे आमचे सगळ्यांचे काम करणारे मंत्रिमंडळातील सहकारी असतील, हे सगळेजण त्याकरता प्रयत्न करतायत. अमरावती जिल्ह्यातल्या नागरिकांच्या जिव्हाळ्याची कामं होण्याच्या करता जिल्ह्यामध्ये सुरू असलेले महत्वाचे प्रकल्प, महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याच्या करता तसंच नवीन प्रकल्प देखील माझ्या या अमरावती भागामध्ये आले पाहिजे आणि जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, ते आणण्याच्या करता अमरावती लोकसभा मतदारसंघातून
दळारीचा उमेदवार म्हणून नवनीत राणा यांना प्रचंड बहुमताने घड्याळाच्या कमळाच्या, कारण महायुतीमध्ये कमळ पण आहे, घड्याळ पण आहे, धनुष्यबाण पण आहे. आणि काल आपल्या पंतप्रधानांनी परभणीला सभा घेतली, ते आपले महादेव जानकरांची शिट्टी देखील पोलीस वाजवतात, ती शिट्टी देखील आहे. आणि आता 2 सभा घड्याळाच्या घेऊन आल्यामुळे घड्याळ तोंडामध्ये आलं. परंतु हे सगळी चिन्ह एकमेकांना सपोर्ट करणारी चिन्ह आहे. या चिन्ह महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं असतील त्याचं बटन दाबलं की ते पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मिळणार. त्याकरता आपल्याला सगळ्यांना कष्ट घ्यायचे, काम करायचे. मित्रांनो, अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या विरोधकांची काय परिस्थिती आहे त्या खोलामध्ये मी जात नाही. मी फार कुणावर आरोप प्रत्यारोप करणारा कार्यकर्ता नाही, मी विकासाचं बोलणारा कार्यकर्ता आहे. आज देशामध्ये देखील विकास पुरुष या नात्याने नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे त्या ठिकाणी बघितलं जातं. त्याच्यामुळं मगाशी चित्रताईंचं मी भाषण ऐकलं, इतर माझ्या सहकार्यांचं भाषण ऐकलं. त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले होते, त्याला तोडीसतोड जबाब देण्याचं काम केलेलं आहे. त्याकरता मी अधिक त्याच्यामध्ये वेळ घेऊ इच्छित नाही. परंतु आपण निवडून दिलेल्या महायुतीचे उमेदवार भाजपचे आपले कमळाचं खून घेऊन हे दिल्लीला आपले प्रश्न समस्या मांडण्याच्या करता चाललेले. आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासाची गंगा गेली 10 वर्ष आपण सगळेजण पाहतोय. आपल्या अमरावतीपर्यंत ती गंगा पोचवायची आणि आपल्या अमरावतीचं नाव देखील आपल्याला देशामध्ये मोठं करायचंय. देशाचा गौरव जगामध्ये वाढवण्यासाठी पुन्हा एकदा या देशाच्या 135 कोटी जनतेची सूत्र ही तमाम भारतीयांना ही मोदी साहेबांच्याकडे देण्याची गरज आहे. मी इतके दिवस 14लाही मोदी साहेबांना विरोध केला, त्यावेळेस नवनीत राणा आमच्या पक्षाच्या उमेदवार होत्या. 2019ला देखील मी विरोध केला. त्यावेळेस आम्ही जी आघाडी केलेली होती त्या आघाडीचे उमेदवार या नात्याने त्याच्यामध्ये त्यांना मी राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पार्टी, मला रवी राणा म्हणाला की दादा ही मी पार्टी काढलेली आहे, त्या पार्टीतलं मी उभं करतो, तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्या. तशा पद्धतीने आम्ही पाठिंबा दिला, त्या निवडून आणल्या. परंतु मित्रांनो, मी एक बघितलं, मी अनेक वर्ष जवळपास 91 साली मी पहिल्यांदा खासदार झालो आणि लगेच सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री मला केलं. तेव्हापासून आजपर्यंत मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना तुम्ही पाहताय 33 वर्ष झाली, काही थोडा काळ झालेला नाही. आणि त्यामध्ये हे काम करत असताना मी अनेकांना जवळनं बघितलं. परंतु मित्रांनो, त्या काळात मी खासदार ज्यावेळेस झालो तेव्हा PV नरसिंहराव आपल्या रामटेक मधून निवडून आलेले होते. त्याच्या आधी ते आले होते, नंतर ते पंतप्रधान झाले. आणि त्या पंतप्रधानापासून मी आता नरेंद्रभाई मोदींची पण कारकीर्द सगळ्यांची बघितली. 10 वर्ष नरेंद्रभाईंची बघितली, 10 वर्ष डॉक्टर मनमोहन सिंगांची बघितली, वाजपेयी साहेबांची एकदा 13 दिवसाची, 13 महिन्याची आणि 5 वर्षाची बघितली. त्याच्या आधीच्या काळामध्ये जे पुढे पंतप्रधान झाले त्या सगळ्यांची कारकीर्द बघितली. परंतु मित्रांनो, तुमच्या माझा देश 18 पगड 12 बलुतेदारांचा देश आहे. इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना महाराजांनी कधी जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार केलेला नव्हता. महाराजांनी सर्वांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सगळ्या मावळ्यांना त्यांनी एकवटलं आणि त्याच्यात इतिहास निर्माण केला. हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज देखील महाराजांचा इतिहास ऐकल्यानंतर आपली छाती फुलून येते. मी हा निर्णय, मी विकासाच्या मागे जाणारा कार्यकर्ता. मी अनेकदा आमच्या सहकार्यांना सांगितलं, वडीलधाऱ्यांना सांगितलं. 2014ला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण निकाल यायच्या आधीच भारतीय जनता पक्षाला विधानसभेमध्ये बाहेरनं पाठिंबा दिला. आपले देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. आम्हाला सांगण्यात आलं की काही दिवसांनी आपल्यालाही त्या सरकारमध्ये जायचं. परंतु कुठे काय खटकलं माहिती नाही. आम्ही फक्त वर्ण आदेश यायचे, आम्ही त्याची अंमलबजावणी करायचो.
एक हडाचा कार्यकर्ता म्हणून मी महाराष्ट्रामध्ये फिरायचो. मित्रांनो, मला पहाटे 5ला उठून 6ला कामाची सवय. मी अक्षरशः माझ्या मतदारसंघात 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो आणि ते सातत्य मी आजपर्यंत टिकवलेलं. त्याच्यामुळं मी कामाचा माणूस आहे. आज देशाचे पंतप्रधान देखील नरेंद्रभाई मोदी हे बघा 24 तासातले 18, 19, 20 तास काम करत असतात. परदेशातनं आलं तरी जेटलॅग नसतं. लगेच कामाला अनेकदा आज राज्यात महायुतीमध्ये देवेंद्रजी आणि एकनाथराव आहेत. ज्या वेळेस दौऱ्याच्या निमित्तानं मोदी साहेब येतात त्यावेळेस त्यांना आम्हाला वेलकम करावं लागतं, प्रोटोकॉल प्रमाणे जावं लागतं. ज्या वेळेस चर्चा करायची वेळ त्यावेळेस सतत आपल्या भारताचा विकास, आपल्या भारतातल्या शेवटच्या तुम्ही आम्ही कोणी नसतो, परदेशात भारतीय काही असतात आणि परदेशी लोक असतात, तरी देखील प्रत्येक देशामध्ये इतक्या मोठ्या संख्येने मोदी साहेबांचं स्वागत केलं जातं आणि त्यामध्ये मोदी साहेबांना प्रतिसाद लोक देतात. का देतात? काहीतरी विश्वास आहे म्हणून देतात. हे काही येण्यागावाचं काम नाही. ह्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं. तुम्हाला अमरावतीकरांना माहिती नाही, परंतु युक्रेनमध्ये आपले बरेचसे मेडिकलचे विद्यार्थी तिथं शिक्षण घेत होते. अचानक युद्ध पेटलं. साहेबांनी बघितलं, मोदी साहेबांनी डायरेक्ट पुतीनला फोन केला आणि सांगितलं माझ्या मुलांना मुलींना मला भारतात घेऊन यायचंय, त्या काळाकरता युद्ध थांबलं पाहिजे. मित्रांनो, त्यावेळेस आपली विमानं जायची, आपल्या मुला मुलींना टेक ऑफ घ्यायचा, घेऊन यायची, त्यावेळेस युद्ध थांबलेलं असायचं. एवढी ताकद कुणामध्ये त्याच्या आधी कधी घडलं? पाकिस्तान सारखं राष्ट्र सातत्याने वाकड्या नजरेने बघायचं, सातत्याने कुरबड्या करायचं. परंतु जो पुलवामाच्या निमित्तानं दणका दिला, परत त्या पाकिस्तानचं पेकाटच मोडून टाकलं. परत काय पाकिस्ताननी आवाज काढला नाही. आज सगळ्यांना घरं देण्याचा 3 कोटी लोकांना, म्हणजे प्रत्येकाच्या घरात 5 लोक असतील तर 15 कोटी लोकांना त्याचा फायदा त्यांच्या बच्चांना होणार. हा निर्णय मोदी साहेबांनी घेतला. त्याच्या संदर्भामध्ये 300 युनिट पर्यंत वीज माझा गरीब माणूस वापरतो घरामध्ये, त्याला आता आम्ही मोदी साहेबांचं तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर मोफत 300 युनिट पर्यंत वीज देणार, फुकट. त्याकरता आता 8 दिवसाला कधी दिवसा कधी रात्री कधी कधी बिबट्याचा त्रास असतो, कधी कधी विंचूकांड्याचा त्रास असतो, सापाचा त्रास असतो. म्हणून सूर्य उगवला तुमची मोटर चालू, सूर्य मावळला मोटर बंद, घरी जायचं, कुटुंबामध्ये राहायचं. त्याच्यामुळं दिवसा ढवळ्यात तुम्हाला पाणी हे देता येणार. इथले सगळे मोठे प्रकल्प त्याला गती देण्याच्या करता मित्रांनो आम्ही पुढाकार घेतलेला, परंतु त्याच्याकरता केंद्रामध्ये देखील मोदी साहेब पाहिजे आणि इथून जाणारा खासदार हा मोदी साहेबांना सपोर्ट करणारा पाहिजे. माग नवनीत राणा 5 वर्षापूर्वी निवडून आल्या, त्या विरोधी पक्षाकडे निवडून आल्या, आता त्या सत्ताधारी पक्षाकडे उभ्या, म्हणजे महायुतीकडनं उभ्या. त्यांचं पार्लमेंट मधलं काम तुम्ही सगळ्यांनी बघितलं. काही लोक चुकीचे आरोप करतात.
तुमचा माझा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम करण्याच्या करता आम्ही राज्यकर्ते म्हणून तिथं बसलेलो आहे. तुम्ही काळजी करू नका. त्यामध्ये कुठेही मी देखील सरकारमध्ये जात असताना बहुजन समाजातल्या माणसाला मदत व्हावी. सत्ता येते सत्ता जाते. ताम्रपत्र कुणीच घेऊन जन्माला आलेलं नाहीये, पण सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो आणि तो करण्याकरता खंबीर अशा प्रकारचं नेतृत्व देशाला हवं असतं. आज ते देशाला मिळालेलं आहे. ते नेतृत्व आपण सांभाळलं पाहिजे. आज देशात बघा, एकीकडे मोदी साहेब आहेत आणि एकीकडे दुसरे विरोधक आहेत. दुसऱ्या विरोधकांच्याकडे सगळी त्यांची खिचडी झालेली, कुणी नेतृत्व करू शकत नाही. गडीवर धरा राहुल गांधी त्यांचा नेता. राहुल गांधींची कारकीर्द गेल्या अनेक वर्ष ते खासदार म्हणून काम करतात. खरं तर डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये त्यांनी मंत्रिपद घेऊन त्या मंत्रिपदाला न्याय द्यायला पाहिजे होता, परंतु नाही घेतलं. तो त्यांचा अधिकार आहे. आणि मोदी साहेबांची 10 वर्षाची कारकीर्द डोळ्यासमोर ठेवा. मित्रांनो, एवढ्या मोठ्या देशाचा गाडा पुढे नेत असताना प्रश्नाची जाण असणारं नेतृत्व हवं असतं. 24 तासातले 18-18, 20-20 तास काम करणारं नेतृत्व हवं असतं. त्याच्यामध्ये देश पातळीवर काम करताना जगामध्ये देखील तुम्हाला प्रश्नांची माहिती असावी लागते आणि कर्मधर्म संयोगाने या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदी साहेबांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याकरता आपल्याला त्यांना तिसऱ्यांदा त्यांनी पंतप्रधान करायचंय ते सांगतात. अरे 10 वर्ष झाली, ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी आहे. आता त्यांनी आताच ठरवलंय की लगेचच पुढे काय काय गोष्टी करायच्या आणि कशा प्रकारचे त्यांचं नियोजन आहे. त्यांची प्रशासनावर जराब आहे. चांगलं काम करण्याच्या करता प्रशासनावर एक कमांड असणारा नेता हवा असतो. तो मोदी साहेबांच्या मुळे मिळालेला आहे. मित्रांनो, आज माझ्या अमरावतीच्या परिसरामध्ये आपल्या हायब्रिड च्या निमित्तानं रस्त्यांची किती 1000 कोटीची कामं मंजूर केली माहितीये. 2000 कोटी रुपये कामं या अमरावती जिल्ह्यामध्ये आपण च्या माध्यमातून हायब्रिड अॅन्युटी ह्याच्यात मंजूर केलेली. सेंट्रल रोड फंड 300 कोटीची कामं गडकरी साहेबांनी आपल्याला मंजूर करून दिली. कशाला म्हणतात 300 कोटी, कशाला म्हणतात 2000 कोटी. त्या संदर्भामध्ये आपल्याला उद्याच्या नवनीत राणा महायुतीच्या उमेदवार भाजपच्या उमेदवार म्हणून निवडून जातील त्यावेळेस दिल्लीमध्ये देखील तेच सरकार आहे आणि दिल्लीत मोदी साहेब मदत करतील, राज्यामध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही लोक मदत करू. त्याच्यातून आपला विमानतळाचा प्रश्न, आपल्याकडे जागा विमानतळाच्या करता आहे. पहिली 1400 मीटर होती, त्याच्यात छोटी छोटी प्लेन उतरत होती. आता 1800 मीटर केली, तरी देखील अजून वाढवण्याची गरज आहे. आपल्याकडे जागा ऍक्वायर केलेली आहे. आता आपल्याला 2400 मीटरची धावपट्टी करायची. नुसती धावपट्टी करून चालणार नाही, त्याकरता टर्मिनल करावं लागेल. त्याची इमारत आपल्याला करायची. नाईट लँडिंगचं काम चालू आहे. या सगळ्या कामामध्ये देखील केंद्राची राज्याची मदत लागते. आपल्याला रेल्वेचं जाळं, वंदे भारत ट्रेन, चांगल्या प्रकारचे रेल्वे स्टेशन, नॅशनल हायवे, अजून कुठे काही राहिलेले असतील तिथं चांगल्या प्रकारचे फ्लायओव्हर, चांगल्या प्रकारचे ब्रिजेस, या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्याकरता कोट्यावधी रुपयाचा पैसा लागतो. तुमच्या पुढे अजित पवार जो बोलतोय ना, त्याच्या हातामध्ये राज्य सरकारचे 6 ते 1.25 लाख कोटी रुपयाचं बजेट असतं. उद्याच्या 10 तारखेला माझं पुन्हा बजेट आहे, परंतु 4 तारखेला निकाल लागला आणि त्याच्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात येणार. त्याच्यानंतर त्यांचं बजेट होणार संसदेचं, म्हणजे भारताचं, आणि मग त्यांचं झाल्यावर पुन्हा आमचं. त्याच्यावर कदाचित 10 तारीख आम्हाला पुढे ढकलावी लागेल. एकनाथराव देवेंद्रजी मी चर्चा करून तो ठरवेल. पण मी तुम्हाला सांगतो 6-1.25 लाख कोटीमध्ये
आम्ही ज्यावेळेस योजना देतो त्यावेळेस त्यांचं बजेट आपल्या जवळपास 15 पट मोठं असतं. त्याच्याकरता आपल्याला उद्योगांचे टेक्सटाईल पार्क झालंय, त्याच्यात महिलांना रोजगार मिळतोय, पण अजूनही मोठं काम आपल्याला करायचंय. मगाशी मी कापूस आणि सोयाबीनच्या बद्दल बोलत होतो. मित्रांनो, तुम्ही बघा, आचारसंहिता लागायच्या आधी आम्ही जवळपास आठवड्याला 2-2दा कॅबिनेट घेतले. का तर निर्णय पटापटा घ्यायचे होते. त्याच्यातून निर्णय घेतले. आम्हाला सोयाबीनची बद्दलची सगळी माहिती जशी धानाची आली, दुधाची आली, तशी आम्हाला पाहिजे होती, परंतु ती माहिती वेळेत आली नाही. कापसाची माहिती वेळेत आली नाही. आम्हाला कापसावर क्विंटलवर मदत नाही करायची, सोयाबीनला क्विंटलवर मदत नाही करणार. कारण काय झालं, माझ्या शेतकऱ्यांनी नळ भागवण्याच्या करता कापूस सोयाबीन विकलेला आहे. आम्ही धानाला आता क्विंटलला मदत करत नाही, आम्ही तिथं हेक्टरला त्याचं जेवढं क्षेत्र धानाचं होतं त्या पद्धतीने मदत करतो. तशाच प्रकारची मदत आम्ही कापूस आणि सोयाबीनला त्या ठिकाणी करू. त्याकरता बजेटमध्ये 4,000 कोटी रुपयाची तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे. पण आचारसंहिता त्याच्यानंतर सुरू झाली. तुम्ही असं म्हणाल की काय ही गप्पा मारतो, उद्याच्याला निवडणुकीमध्ये नवनीत राणांना मतं घेईल आणि पहिल्या क्रमांकावरच त्यांचं नाव आहे, तिथं बटन दाबून घेतल्यावर उद्या म्हणाल की ह्याचं काम झालं नाही. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. तुम्हाला मदत करणार म्हणजे करणार, आणि उद्याच्याला नाही मदत झाली तर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण आम्हाला महायुतीच्या वतीनं मतं मागायला यायचंच आहे. त्यावेळेस उभं करू नका. सांगा अजित पवार चले जाओ, तू सांगितलं होतं अमरावतीला येऊन मदत करतो म्हणून, कुठे गेली मदत? आचारसंहिता संपल्या त्या कामाला लागणार आहे. आणि माझ्या शेतकऱ्याला मदत करणार म्हणजे करणार, कारण तुम्ही शेतकरी, मी शेतकरी, शेतकरी आपली जात आहे, दुसरी जात आपल्याला माहिती नाही. याची जाणीव तुम्ही सगळ्यांनी ठेवा. विरोधक काही वाटतं तशा प्रकारचे आरोप करतायत, काही आमच्या महिलांना बोलतायत, काही आमच्या नवनीत राणाला बोलतायत. अरे बोलणाऱ्याच्या घरात काय आहे, बहिणी आहे का नाही? ही कुठली पद्धत बोलायची? आपली शिकवण काय? छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण काय? आपण महिलेचा मान ठेवतो, सन्मान ठेवतो. आज नरेंद्र मोदी साहेबांनी त्या महिलांना 2029च्या निवडणुकीत आता 543 जागा लोकसभेच्या आहेत, त्याच्या व्यतिरिक्त 1/3 जागा महिलांना आरक्षित करून ठेवल्या. पुढच्या वेळेस तेवढ्या महिला वाढणार आहेत. आपली 288 जागा माझ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या आहेत. 96 जागा 288 सोडून, तुम्हाला कुणाला वाईट वाटायला नको, आमच्या जागांवर गंडांतर आलं म्हणून सोडून महिलांना वेगळ्या जागा 96 ठेवल्या. अशा पद्धतीनं महिलांचा मान सन्मान हे मोदी साहेब करतात. मोदी साहेबांच्यावर आरोप होतो, आम्ही पण करायचो. 2014च्या निवडणुकीत, 2019च्या निवडणुकीत संविधान बचाव देश बचाव, आम्हाला आमचे वरिष्ठ सांगायचे अरे संविधान बदलते. अरे बाबांनो, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं उत्तम संविधान आपल्याला दिलेलं आहे की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कुणी ते संविधान बदलू शकत नाही. एवढं चांगलं संविधान आहे. पण विकासाचा मुद्दा सांगायला नाहीये. विरोधक काय सांगणार? त्याच्यामुळे म्हणतात संविधान बदललं, आणि आमच्या मागासवर्गीय समाजाला चलबिचल करायला लावतात, ते घाबरून जातात, म्हणतात घटना बदलला. मित्रांनो, घटना अमेंडमेंट करावी लागते. इथं बहुतेकांना माहिती आहे, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूजी तेव्हापासून मोदी साहेबांच्या पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला अमेंडमेंट करण्यात आलेलं आहे. तेव्हापासून आपले लाल बहादूर शास्त्री जय जवान जय किसान 2 वर्ष पंतप्रधान होते. 2 वर्षात 3दा घटनेमध्ये अमेंडमेंट त्यांनी केली. आणि आतापर्यंत सगळ्या पंतप्रधानांनी मिळून, सगळ्या, त्याच्यात वाजपेयी आहेत, त्याच्यात डॉक्टर मनमोहन सिंगजी आहेत, त्याच्यामध्ये PV नरसिंहरावजी आहेत, इंदिराजी आहेत, राजीवजी आहेत, त्यामध्ये आपले
पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, लालबहादूर शास्त्री, सगळे जवळपास 106 वेळेला. मोदी साहेबांनी कधी अमेंडमेंट केली? आपलं मागास आयोग हे जी मुदत संपली होती ती मुदत वाढवण्याच्या करता घटनेमध्ये अमेंडमेंट करावी लागली. मागास आयोगाची मुदत वाढवायला नको होती? मागास समाजाला मूलभूत गरजा त्यांना मिळतात का नाही बघण्याकरता पाहिजेच होती. दुसरी दुरुस्ती, आमच्या महिलांना 33% जागा ऍडिशनलच्या संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये चांगलं झालं ना. 50% महिला वर्ग करणंच गरजेचं होतं. अनेकांनी आश्वासन दिले, आमचं सरकार आलं आम्ही 33% जागा, कुणी दिलं नाही. द्यायला धमकाळी ताकद लागते, जोर लागतो, लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक लागते. अशा पद्धतीचं हे नेतृत्व. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगितलं, या ज्या काही छोट्या छोट्या अमेंडमेंट केल्या जातात त्या कुणालाही कुणी पंतप्रधान झालं तर त्या करावं लागतात. 370 कलम रद्द करायचं, अमेंडमेंट करावी लागली. जम्मू काश्मीरचा भाग आपल्यात होता, त्याच्यामध्ये आपल्याला तिथं जाणं, जमीन घेणं सगळ्यांना मुभा पाहिजे होती. आज महाराष्ट्र सरकारने तिथे जमीन घेतली, महाराष्ट्र सदन आम्ही बांधतोय. जर आमचा गरीब माणूस मध्यमवर्गीय जम्मू काश्मीर एकदा बघायला गेला, त्याला हॉटेलचा खर्च परवडणार नाही, तर तो महाराष्ट्र सदन मध्ये राहील, तिथं जेवेल, तिथं राहील, तिथं नॉमिनल चार्ज देईल. त्याकरता आपण प्रयत्न करतोय. अशा पद्धतीची कामं आपण करतोय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतात. मित्रांनो, सध्या तुमच्या माझ्या महाराष्ट्रात काही जिल्ह्यात, काही तालुक्यामध्ये अचानक या एप्रिल महिन्यामध्ये वादळ सुटतंय, पाऊस येतोय, गारपीट होते, एवढा वारं सुटतंय की अक्षरशः पिकांचं नुकसान करून जातंय. आता जरी आचारसंहिता असली तरी एकनाथराव शिंदेंनी स्टँडिंग ऑर्डर दिलेल्या त्या आचारसंहिता लागण्यापूर्वी की अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आलं, मग त्याच्यामध्ये संत्र्याचं नुकसान होऊ, त्याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्याचं कुठल्याही पिकाचं नुकसान होऊ, फळबागांचं नुकसान होऊ, त्याला मदत झाली पाहिजे. अशा पद्धतीचा आपण निर्णय घेऊन ठेवलाय. त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका. जोपर्यंत महायुतीच्या सरकारच्या पाठीशी आपण आहात, महायुती हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे तुमचं सरकार आहे. त्याच्यामध्ये ह्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या करता आम्ही केव्हाही तुमच्या करता तयार आहोत. आणि त्याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, वाटेल तशा पद्धतीनं भावनिक होऊ नका. ही गावकीची लढाई नाहीये, ही भावकीची लढाई नाहीये. ही जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका याची निवडणूक नाहीये. गावामध्ये वाद असतात. आता आम्ही अनेक पक्ष एकत्र येऊन महायुती केली, कदाचित ते एकमेकांच्या विरोधात खाली लढले असतील. आता देश डोळ्यासमोर ठेवा, देशाचं भवितव्य, पुढच्या पिढीचं भवितव्य हे डोळ्यासमोर ठेवा आणि त्या पद्धतीनं मतदान करा. सुदैवाने आपल्या उमेदवाराचा आकडा देखील अनुक्रमांप्रमाणे नंबर 1च आलेला आहे. पहिलाच आकडा आहे. पहिलं मशीन बघायचं, पहिला आकडा वरचा घ्यायचा, तिथं बटन दाबायचं की आपल्या नवनीत राणा दुसऱ्यांदा अमरावती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला दिल्लीला जातील आणि आपल्या देशाचे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होण्याच्या करता तिथं शपथ घेऊ शकतील. अशा पद्धतीचं काम माझ्या बहुजन समाजाने पण करावं. बहुजन समाजाला कुठल्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, कारण मी पण बहुजन समाजाचीच अवलाद आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, कुणाच्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती राहणार आहे. आज मला अजूनही सकाळी माझ्या पुण्यामध्ये सभा होती, आता मी ही सभा केली. मला आता वर्ध्याला जायचंय, रात्री पुन्हा मुंबईला जायचंय, उद्या काही फॉर्म भरायचे. परंतु त्या निमित्तानं आमच्या भगिनीच्या प्रचाराच्या निमित्तानं मला येता आलं, तुमच्याशी संवाद साधता आला, आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि नवनीत राणांना प्रचंड नंबर 1च्या मताधिक्यांनी आपण सगळ्यांनी निवडणुकीमध्ये
निवडून पाठवा. तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देण्याचं काम, तुमचे प्रश्न तिचं पोट तितकीनं मागण्याचं काम, तुमच्याकरता केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणात आणण्याचं काम नरेंद्रभाई मोदी आणि अमित शहाच्या मदतीनं नवनीत राणा निश्चितपणे करतील. हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.